विदर्भात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे। सकाळी दाट धुकं पडतात। सध्या तर दिवसभर सुद्धा खूपच थंडी आहे। बुधवारी अचानक जोरदार पावसासह गारपीट झाली। रात्रीला शेकोटी पेटवून बसावं लागत आहे। थंडीने जरी माणसाला त्रास होत असला तरी ही थंडी शेतातील हरभरा, गहू तसंच तूर यासारख्या पिकांकरता पोषक नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। अकाली पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। पावसाने या थंडीत भर पडून तिवसा तालुका गारठला आहे। तशी विदर्भात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे। सकाळी धुकं पडतात तर दिवसभर सुद्धा सारे काही गारठलेलेच असते। अचानक जोरदार पावसासह गारपीट झाली। या अकाली पावसाने शेतातील हरभरा, गहू व तूर या पिकांना नुकसान पोहोचवलं आहे। नागरिक आपले दैनंदिन कामं करत असले तरी सर्वत्र गारठा असल्याने कामांमध्ये उत्साह नसल्याचं तसंच बाजारपेठेमध्ये शुकशुकाट असल्याचं दिसून येत आहे। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।